नमस्कार. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी हाती लागली आहे. सध्याच्या सरकारने आज राज्यातील जवळपास 17 लाख राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा निर्णय घेतला. या निर्णयान्वये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. खरं तर मार्च 2025 मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 2% वाढला. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात होता. मात्र या वाढीनंतर आता हा भत्ता 55% पोहोचला. दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य सरकारने देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, सिक्कीम अशा अनेक राज्यांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवल्यानंतर महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणि राज्य कर्मचारी संघटनाच्या माध्यमातून देखील लवकरात लवकर महागाई भत्ता वाढ लागू केली गेली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली. दरम्यान आता महाराष्ट्र राज्य सरकारने याच मागणीच्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार राज्य शासकीय सेवेतील 17 लाख कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 55% इतका करण्यात आला. राज्य कर्मचाऱ्यांना आधी 53% दराने महागाई भत्ता लागू होता. यामध्ये 2% वाढ करणे प्रस्तावित होते. यानुसार आज राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53%वरून 55% इतका करण्यात आला असून त्याचा GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. 15 मे 2025 रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाने जारी केलेल्या या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकाचा महागाई भत्ता 53%वरून 55% इतका झाला असून ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा वर्ग केली जाईल. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या 4 महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे. मे महिन्याच्या पगारासोबत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि 4 महिन्याचा महागाई भत्ता फरकाचा लाभ सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांच्या हातात जून महिन्यामध्ये जे वेतन मिळेल त्या वेतनासोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा प्रत्यक्षात लाभ हा मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल आणि त्यांना थोडासा दिलासा मिळेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.